नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठ-वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी यादव आघाडीचे जवाहर सलगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक म्हणून शीतल कोळी आणि अभिजित कदम यांची निवड झाल्याचे नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी जाहीर केले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठ-वडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यादव आघाडीच्या विद्याताई गुलाबराव पोळ यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर यादव आघाडीचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत, तर विरोधी जनसुराज्य ताराराणी आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या 2 जागांसाठी आज नगरपालिकेमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी सभेतील विषयाबाबत माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी जवाहर सलगर यांचा एकमेव अर्ज आल्याने नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी जवाहर सलगर यांच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित केली. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकपदी शीतल कोळी आणि अभिजित कदम यांची निवड केल्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी सर्व नगरसेवकांनी वडगाव शहराचा कायापालट करण्यासाठी सतर्क राहावे आणि वडगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी विरोधी पक्षनेते अजय थोरात, नगरसेवक मोहनलाल माळी, नगरसेवक संतोष चव्हाण, नगरसेविका अंजली थोरात, राजश्री भोपळे यांनी नूतन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचा सत्कार केला. त्यानंतर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षांच्या सह सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, स्वीकृत नगरसेवक शीतल कोळी, अभिजित कदम यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी नगरसेवक अभिजित गायकवाड, गुरुप्रसाद यादव, विशाल वडगावे, निवास धनवडे, मिलिंद सनदी, प्रवीण पाटील, सुरेखा अनुसे, धनश्री पोळ, वर्षा पोवार, रुपाली माने, कल्पना भोसले, सुषमा पाटील, नीला जाधव, सुमन कोळी यांच्यासह नूतन नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते नूतन उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नूतन उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांची कार्यकर्त्यांनी जंगी मिरवणूक काढली. विद्या गुलाबराव पोळ लोकनियुक्त नगराध्यक्ष पेठ-वडगाव असं घोषित करते की नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी एकाच उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र आल्याने सलगर जवाहर बाजीराव हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अभिनंदन. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ-वडगावहून विकास कांबळे.